तर फडणवीसांच्या सागर बंगल्यावर भाजप नेत्यांच्या आता भेटीगाठी सुरू झालेल्या आहेत। दिल्लीमध्ये जाण्याआधी फडणवीसांची नेत्यांकडून भेट घेण्यात आली आणि आता फडणवीस जे आहेत ते सागर बंगल्यावरून निघालेले आहेत। फडणवीसांच्या सागर बंगल्यावर भाजप नेत्यांनी भेटीगाठी घेतल्या। काल देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जी आहे ती जाहीर केली आणि त्यानंतर आज दिल्लीकडे ते रवाना होणार आहेत अशी माहिती मिळते। विनायक धारुंग आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत। विनायक, रुशाली बरोबर आहे। सकाळपासूनच आपण जर पाहिलं तर सागर बंगल्यावरती वेगवेगळे नेते ज्या फडणवीसांची भेट घेत होते। थोड्याच वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस जे आहेत या ठिकाणाहून निघालेले आहेत। जी माहिती मिळाली आहे त्या माहितीनुसार आता ते नागपूरला जातील। नागपूरवरून संध्याकाळी दिल्लीला जाणार आहेत। उद्या आपण जर पाहिलं तर संसदीय समितीची बैठक जी आहे ती उद्या पार पडते। भाजपची एक प्रमुख दिल्लीत बैठक होणार आहे। या बैठकीला देवेंद्र फडणवीस उद्या हजेरी लावणार आहेत। आज रात्रीच मुक्कामी दिल्लीत ते जातील। ज्या पद्धतीनं त्यांनी जी भूमिका मांडलेली आहे या भूमिकेबाबत ते अमित शहा याचप्रमाणे मोदी यांची भेट जी आहे ती फडणवीस घेतील आणि त्यामुळे त्यांच्या भूमिकेवरती केंद्रीय नेतृत्व आता काय भूमिका घेतं हेही महत्त्वाचं ठरणार आहे। आज संध्याकाळी देवेंद्र फडणवीस जे आहे ते दिल्लीला जाणार आहेत। उद्या बैठकीला ते हजेरी लावणार आहेत। त्याआधी आज रात्री सुद्धा अमित शहांची ते भेट घेऊ शकतात आणि त्यांनी मांडलेली भूमिका आणि जो पराभव महाराष्ट्रामध्ये झालेला आहे याचं कुठेतरी जबाबदारी जी आहे ती त्यांनी स्वीकारली आहे आणि सरकारमधून जे सरकारमधलं उपमुख्यमंत्री पद आहे किंवा मंत्रीपद आहे ते मी सोडणार आहे आणि पक्षासाठी काम करेल अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे। आणि त्यानंतर आता केंद्रीय नेतृत्व ही भेट झाल्यानंतर काय नेमकी भूमिका घेतं हे बघावं लागेल। धन्यवाद विनायक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर फडणवीसांच्या सागर बंगल्यावर कालपासूनच भाजप नेत्यांच्या भेटीगाठी ज्या आहेत त्या सुरू झालेल्या होत्या। आज सकाळपासून सुद्धा भाजपचे नेते हे फडणवीस यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले होते। मात्र आता देवेंद्र फडणवीस हे नागपूरकडे जाण्यासाठी रवाना झालेले आहेत आणि संध्याकाळी ते दिल्लीमध्ये जातील। मोदी शहा यांची ते भेट घेणार आहेत।